नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। नागपूर हादरलं, बेपत्ता व्यावसायिकाचा मृत्यू झुडपात सापडला। आळंदी दुहेरी हत्याकांड, सोशल मीडियावरून ओळख, मुख्य आरोपी समोर। खरात पॅटर्न 2 उघड, अश्लील व्हिडिओंमधून महिलांचं शोषण समोर। अंजनगाव पुतळा वाद मिटला, पुजाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं। नाशिकमध्ये मोठी दुर्घटना, विहिरीत कार पडून 6 मुलांचा मृत्यू। पार्थ पवार अडचणीत, सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे चर्चा रंगली। इराणने अमेरिकेच्या अटी नाकारल्या, बोलणीसाठी भेटायलाही नाकारलं। अंजली दमानियावर कार्यवाहीची मागणी, कॉल डिटेल्समुळे वाद वाढला। इराणचा दावा, अमेरिकेचं विमान पडल्याचं सांगितलं। सोलापूर हादरलं, आजीची हत्या करून सोनं लंपास। गुजरातमध्ये अधिकारी होण्याची संधी, 71 जागांसाठी भरती। सुझुकी बर्गमॅन स्ट्रीट भारतात लॉन्च, किंमत 1.2 लाखांपासून सुरू। बुगाडीचा महागडा डील चर्चेत, 170 कोटींना विक्रीची शक्यता। लक्झरी घड्याळाची चलती, कार्टियरला मोठा फायदा। विमान भाडे वाढणार, सरकार एअरलाईनची बैठक लवकरच। नागिन 7 बंद होण्याची शक्यता, टीआरपी घसरल्याचा परिणाम। खरा शिंदे फोन पहा, शिवसेनेची भूमिका स्पष्ट। पुण्यातील पावसावरून प्रशासनावर आदित्य ठाकरे यांची टीका। पेडणेकर नाल्याकाठी, विरोधात बसताच राजकारण तापलं। रणवीरच्या राम लुकवर टीका, निरागसता कमी वाटल्याचं मत। धुळे सोलापूर महामार्गावर मोठी कोंडी, 7 तास वाहतूक अडकली। कॉमेडियन सुनीलचा अपमान, कार्यक्रमातून जबरदस्ती उतरवलं। सीबीआय बोर्डच्या शाळांमध्ये आता 6वी पासून 3 भाषांची सक्ती। धारावीतील उद्योगावर परिणाम, कमर्शियल एलपीजी बंदीचा फटका। महाराष्ट्रात गारपिटाचा इशारा, 7 एप्रिलपर्यंत हवामान बदलणार। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।